नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आणि ऑफिशियल धुमाळ फॅमिलीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा ब्लॉग असणार आहे खारघर तोळजा उड्डाण पूल आणि तुम्ही बघू शकता की काम कुठवर आलेलं आहे। आपण आता आहोत या खारघरच्या दिशेला आणि इथून आपण थेट जाणार आहोत तळोजामध्ये। तर या ठिकाणी आता सध्या बाईक्स वगैरे जाताना दिसत आहेत, परंतु मित्रांनो कालपर्यंत जात होत्या, परंतु आता तिथे त्यांनी मोठं गेट लावून बंद केलेलं, कारण की सुरू व्हायला त्यांचा प्रयत्न खटाटोप मोठा आहे। पण या अशा जर रिक्षा आणि या सगळ्या गाड्या इथून जात असतील तर त्यांना इथं कामामध्ये व्यत्यय येतोय, त्याच्यामुळे त्यांनी बंद केलं। पण नेमकं मी ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी मला या ठिकाणी मला जाता आलं। तर मित्रांनो बघू शकता की अतिशय सुंदर काम झालं। आपण आता निघालो खारघरच्या दिशेने। तुम्ही बघताय की आता इथे पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी थोडासा रस्ता कच्चा आहे आणि याचंही काम सुरू आहे। राईट साईडला जी बाजू आहे ते मित्रांनो सध्या त्या दिशेचं काम केलेलं नाही, कारण की इथे एकाच बाजूने आपल्याला जाता येणार आहे मित्रांनो। आणि तसं बघायला गेलं तरी हा जो रस्ता आहे एका बाजूचा तो ठीक आहे, म्हणजे दोन्ही बाजूने गाड्या येऊ जाऊ शकतात, फक्त की मध्ये तो डिवायडर नसल्यामुळे बघू शकता मित्रांनो या तळोजामधले नवनाथ भोजने यांनी या ठिकाणी ऑनलाईन पत्रव्यवहार केला होता, त्यांना उत्तर मिळालं। या ठिकाणी जूनच्या शेवटी म्हणजे शेवटी महिना संपत येईल त्यावेळेस या ठिकाणी हा ब्रिज आपल्याला एका बाजूने सुरू होणार आहे मित्रांनो, आणि तो आपल्यासाठी पुरेसा आहे, कारण की पावसाळ्यामध्ये आपल्याला जर सबवेमधून जायचं असेल तर तिथे पाणी साचलं जातं, फाटकाच्या इथून आपल्याला जरा गोंधळ होतो। परंतु मित्रांनो हा ब्रिज आता खरंच एक चांगली पर्वणी आहे या सगळ्या तळोजावासियांसाठी। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे सर्क्युलर आहे हे आपण तुम्हाला मी शो करतोय, कारण की तुम्हाला लिगली गोष्टी काही माहिती असणं गरजेचं आहे। काही ब्लॉगर्स आणि काही जे रील्स वगैरे बनवतात त्यांनी अगोदर तुम्हाला ही एक म्हणतात ना की एक कल्पना दिलीच असेल की बाबा हा ब्रिज कधी सुरू होतोय। पण मित्रांनो आज मी तुम्हाला हा थेट या ब्रिजवरून तळोजापर्यंत घेऊन जातो मित्रांनो। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मित्रांनो राईट साईडला जो डिवायडर दिसतोय ब्लॅक आणि व्हाईट पट्ट्यांचा, तर तो त्याच्या बाजूला आणखीन असाच सेम रस्ता आहे, म्हणजे ही एक बाजू आहे आणि त्या साईडची ती दुसरी बाजू आहे। परंतु आता सिडकोने निर्णय घेतला आहे की फक्त एक तरी बाजू आपण या सर्व तळोजावासियांसाठी खुली करूया, कारण की जेणेकरून सगळ्यांना या पावसाळ्यामध्ये नाहक त्रास होणार नाही आहे। आणि बघू शकता की इथे बऱ्यापैकी काम सुरू आहे। आता तुम्हाला समोर बिल्डिंग्स दिसत आहेत त्यामध्ये संपूर्ण सिडकोच्या बिल्डिंग्स आहेत, केदार आहे, धनश्री आहे, मारवा आहे, त्याचबरोबर आसावरी आहे आणि संपूर्ण परिसर आहे जो पेंदर गाव आहे, त्याचबरोबर घोट कॅम्प आहे। डाव्या बाजूला तुम्हाला फेज 1 दिसतोय तळोजा आणि फेज 2 आहे। तर मित्रांनो हा जो पट्टा आहे हा खरंच आत्ताच्या कंडिशनमध्ये या पट्ट्याचा आपल्याला खूप गरज आहे, कारण की जर हा पूर्णपणे या जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या शेवटी जर सुरू झाला मित्रांनो, हे जे तुम्हाला गेट दिसते मित्रांनो इथे थोडीशी जागा होती म्हणून मी तिथून जाऊ शकलो, पण आता ते पूर्णपणे बंद केलं आहे। जे कोणी तळोजामधील जे ब्लॉगर्स असतात किंवा जे आपली जनता असेल तर बघत असेल तर मित्रांनो तुम्ही खारघरच्या दिशेने प्रवेश करू नका, कारण की या ठिकाणी हे बंद करून ठेवलेला आहे। हा जो व्हिडिओ आहे आपण काल या ठिकाणी शूट केलं होतं, त्यामुळे इथे या ठिकाणी थोडीशी जागा होती। तर आता आपण पुढे जाऊया थेट ब्रिजवरून। तुम्ही बघू शकता की या मोठमोठ्या गाड्या म्हणजे कळमुलीच्या दिशेने पनवेलच्या दिशेने येतात आणि थेट असं वळसा घेऊन ते पुन्हा एकदा शेळफाट्याच्या रस्त्याने पुढे निघून जातात। आणि आता आपण ब्रिजवरती आलेलो मित्रांनो, बघू शकता की अतिशय सुंदर या ब्रिजचं काम देखील जलद गतीने झालं होतं। पण महत्त्वाचा टप्पा जो होता जो कांदळवनाचा, तिथे ते ग्रीन सिग्नल मिळून तिथलंही काम आता म्हणजे आपण जिथून आलो तिथे पूर्णपणे कांदळवन होतं। एका बाजूने ही वाहतूक सुरू करून इथल्या तळोजामधील जनतेस एक वेगळा म्हणतात ना की एक पर्वणी आणि आनंद मिळणार आहे, कारण की ह्या ब्रिजची खरंच खूप गरज होती मित्रांनो। या ठिकाणी जो त्रास नाहक या तळोजावासियांना होत होता तो आता कुठेतरी या जूनच्या शेवटी कमी होईल, कारण की रस्त्याचं काम पूर्णपणे झालेलं, फक्त ते मध्ये काही पॅचेस आहेत तिथे फक्त जरासा खडीसारखा रस्ता आहे, जो कच्चा रस्ता आहे तो देखील काही दिवसांमध्ये पूर्ण होईल। आपण बघितलं तिथे डांबरीकरण करणारे या सगळ्या गाड्या तिथे उभ्या होत्या। आणि आता मित्रांनो आपण आहे या ठिकाणी ब्रिजच्या बरोबर मधोमध जो फाटकाच्या इथला जो ब्रिज आहे, रेल्वे क्रॉसिंगच्या इथला जो ब्रिज आहे या ठिकाणी उभ्या आहोत। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी समोर आपल्याला खारघर दिसतंय आणि इथूनच म्हणजे आपल्याला येणं जाणं करावं लागणार आहे, कारण की हा एक पर्याय खूप महत्त्वाचा आहे। फक्त की काही गोष्ट आहे मित्रांनो की खारघरमध्ये आपण या जसं आपण ब्रिज सोडून खाली उतरल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला तर खारघरला स्टेशनला जायचं आहे तर मित्रांनो फक्त आपल्याला कोपराच्या इथे जरा त्रास होऊ शकतो, कारण की तिथे आपल्याला नो एंट्री आहे। जर आपले जे पोलीस मित्र आहेत ते उभे असतील तर तिथे आपल्याला तिथून जाऊ देणार नाही आहे ते, त्यामुळे आपल्याला हिरणनंदानीवरून जावं लागेल। एकतर हाच एक पर्याय आहे, त्याच्यामुळे फक्त तिथला प्रश्न असा सॉल्व्ह झाला तर मित्रांनो आपल्याला खरंच खूप चांगलं होणार आहे।
आणि ह्या ब्रिजवरून आपण म्हणजे तळोजावरून जर तुम्ही निघालात तर तुम्ही खारघरमध्ये अवघ्या 4 मिनटामध्ये पोहोचणार आहे. कारण की मला अंदाज आला ज्यावेळेस तरी रस्ता तिथला थोडा कच्चा असल्यामुळे पटकन मला हे नाही झालं म्हणजे या अंदाज घेता नाही आला. पण मी सांगू शकतो तुम्हाला की या ठिकाणी आपल्याला या ब्रिजवरून जर रस्ता एकदम प्रॉपर चांगला झाला, व्यवस्थित झाला, सगळं काम पूर्ण झालं, एकेरी वाहतूक सुरू केली तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तळोजावरून खारघर किंवा खारघरहून तळोजाला यायला अवघ्या 5 मिनिटाची वेळ देखील पुरेशी आहे. तुम्हाला देखील अंदाज येईल लवकरच हा ब्रिज जो आपल्या तळोजामधील जनतेस किंवा या रहिवासी वर्गास लवकरच सुरू होणार आहे. म्हणजे याच महिन्याच्या शेवटी असं सर्क्युलर आहे असं ज्यांनी पत्रव्यवहार केला होता नवनाथ भोजने यांना देखील इथे त्यांना उत्तर मिळालेलं आहे की हा ब्रिज जूनमध्ये शेवटी चालू करण्याचा या सिडकोचा मानस आहे. त्याच्यामुळे आपण नक्कीच त्यांना देखील एक पॉझिटिव्ह हे देऊया की बाबा तुम्ही लवकरच चालू करा कारण की आम्हाला खरंच गरज आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच महत्त्वाचे अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.